राज ठाकरेंना वर्धापन दिनी लातूरकरांचे गिफ्ट. पंचायत समितीवर मनसे भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी रायगडावर जाऊन आपल्या पक्षाचा 20वा वर्धापन दिन साजरा केला. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सगळ्यांना उद्देशून भाषण करू असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. आणि विशेष म्हणजे मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आज मनसेची जोरदार नोंदणी सुरू आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात मनसेला गुड न्यूज मिळालेली आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर पंचायत समितीत मनसेने राजकीय ताकद दाखवून दिलेली आहे. मनसे भाजप युतीच्या माध्यमातून पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यात आली. सभापतीपद मनसेच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेने थेट सत्ता स्थापन केली. मनसेच्या वर्धापन दिनी मनसेनं ग्रामीण भागात पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होत आपले राजकीय वजन सिद्ध केले. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. रेणापूर पंचायत समितीच्या एकूण 8 जागांपैकी काँग्रेसने 3, भाजपाने 3, मनसेने 2 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्ता स्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे आणि त्यानुसार आज झालेल्या पंचायत समिती सभापती निवडी पार पडल्या. त्यामध्ये मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपाचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे. लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. रेणापूरमध्ये मनसेच्या विजयाचे शिल्पकार असलेले मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांना भाजपसोबत आणण्यात त्यांना यश आले. त्यानंतर मनसे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामध्ये भाजपने सभापतीपद मनसेला देत राजकीय लवचिकता दाखवत पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. मात्र या सत्तेच्या सोपानाचा पहिल्यांदाच मनसेचा झेंडा पंचायत समितीवर फडकलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, लातूर.